तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. भावली धरणानंतर आता हरिहर किल्ला. पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करून मारहाण, ट्रॅव्हलरचे मोठे नुकसान. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वरमध्ये आपले स्वागत आहे. गेल्या महिन्यात भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या थरारक हल्ल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यात पर्यटकांवरील हल्ल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध हरिहर किल्ल्यावरून पर्यटन करून परतणाऱ्या कर्नाटकातील विद्यार्थ्यांच्या वाहनाला अडवून काही युवकांनी जोरदार मारहाण आणि दगडफेक केली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील पर्यटन मार्गांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील चालक नागराज जगदीश गिरेगौड हे आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन हरिहर किल्ला ते घोटी असा प्रवास करत होते. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 सुमारास त्र्यंबकेश्वर ते घोटी रोडवर बोरीची वाडी येथे एका मोटारसायकलला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून कुरापत काढण्यात आली. संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून थेट मोटारसायकलवरून पर्यटकांच्या ट्रॅव्हलरचा पाठलाग सुरू केला आणि वावी हर्ष परिसरात गाडी जबरदस्तीने अडवली. गाडी अडवल्यानंतर संशयितांनी हातात काठ्या घेऊन चालक व विद्यार्थ्यांना गाडीबाहेर काढून काठ्यांनी व हाताच्या चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी वाहनावर जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीची समोरील काच, उजव्या बाजूचा साईड मिरर, छताचा भाग आणि मागील बंपरचे काठी व दगडांनी मोठे नुकसान झाले. तसेच आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत पर्यटकांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात 10 संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित आरोपी हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीची वाडी येथील रहिवासी आहेत. घोटी पोलिसांकडून या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. भावली धरण आणि आता हरिहर किल्ला परिसरात घडलेल्या सलग 2 घटनांमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटनावर भीतीचे सावट पसरले आहे. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील पर्यटन स्थळांवर पोलीस गस्त तात्काळ वाढवण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.